तर आज लोककल्याण ग्राहक संरक्षण याची आज मीटिंग झाली दादर या ठिकाणी, काय सांगू इच्छितात? आज लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचं प्रशिक्षण शिबिर होतं. या प्रशिक्षण शिबिराला 100 लोकांची मर्यादा होती, पण त्यापेक्षा जास्त लोक आज प्रशिक्षण शिबिरामध्ये मुंबईमधली सहभागी झाली होती. चांगल्या प्रकारचं सहकार्य सगळ्यांनी केलं. मला जेवढं मार्गदर्शन त्यांना ग्राहक संदर्भात करायचं होतं तेवढं मी त्यांना या ठिकाणी आज मार्गदर्शन केलंय. हे सर्वच्या सर्व लोक आपल्यासोबत जोडल्या जातील आणि सगळेजण जनतेच्या हितासाठी लोकांचे जे प्रश्न आहेत, ग्राहकांचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी सगळेजण काम करतील. सर, जनतेला काय संदेश देऊ इच्छितात? जनतेला माझा एवढाच संदेश राहणार आहे की वेळोवेळी आपली जी फसवणूक होते, जे व्यापारी प्रथा आहे, जे व्यापाऱ्यांचे अनिष्ट प्रथा आहे, काटा वजन याच्यातून लोकांना कमी वजन देणे, त्याप्रमाणे दर्जा चांगला न देणे, त्यानंतर भाव अवास्तव घेणे, हे जे सगळे प्रकार आहेत ते कुठेतरी रोखले पाहिजेत. आणि हे रोखण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र आलोय. आज आमची जी संख्या आहे ती 3 लाखाच्या वर आहे, परंतु जे पदाधिकारी आहेत ते 8-8.5 पदाधिकारी काम करतायत. आज मुंबईची ही मीटिंग होते आणि मुंबईचे आमचे जे अध्यक्ष आहेत, सकटे साहेब, पांडुरंग सकटे साहेब, त्यानंतर आमचे तांबे साहेब, तसेच बाकीचे पदाधिकारी, हे जे महिला वर्ग आहे तो देखील चांगल्या प्रकारे उपस्थित होता. आमचे शेजवळ साहेब जे वैद्यकीय कक्षाचं काम करतात, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत, असे सर्व असंख्य पदाधिकारी जे आमचे आहेत त्यांनी जे चांगलं काम करतायत हे सगळे हजर होते आणि सगळ्यांनी आज या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. तसंच मीटिंग ऐकलेली आहे आणि ऐकलेल्या मीटिंगचा निश्चितपणे जनतेसाठी चांगला उपयोग होईल. आणि माझ्यासोबत माझे सहकारी सध्या सुप्रिया सुर्वे मॅडम आहे, ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ज्या महिला विभागाचं काम बघतात. त्याचप्रमाणे ते मुंबई जिल्हा ग्राहक परिषदच्या त्या सदस्यही आहेत आणि माझ्यासोबत ते वेळोवेळी सभागृहामध्ये ग्राहकांच्या बाबतीत आवाज उठवणं काम करतात. सातत्याने रेशनिंगचे विषय असू द्या, पनीर आहे, दूध आहे, सिलेंडर आहे, त्यानंतर वाहतूक जी व्यवस्था आहे, जे आपल्या RTOशी निगडीत जी गोष्टी आहेत त्या गोष्टीवर ते बोलतील, आपलं मत व्यक्त करतील. मॅडम, काय बोलू इच्छित आज ग्राहक संरक्षण काय? ग्राहक संरक्षण याच्यामध्ये आम्ही ज्या बोलतात ना काही कंप्लेंट्स होत नाहीत ते आम्ही जिल्हा कमिटीला घेऊन जातो आणि जिल्हा कमिटीमध्ये आमच्या काही राशनाच्या तक्रारी आहेत किंवा गॅसच्या तक्रारी आज तांबे साहेबांनी सांगितलं. तांबे साहेबांनी एक प्रकल्प बोलतात ना एक प्रकरणसुद्धा उघडकीस आणलेलं आहे. त्या संदर्भामध्ये आपल्या कमिटीवरती ज्या काय गोष्टी चाललेल्या आहेत, जे काय निर्णय बोलतात व्हायचे आहेत, त्या प्रकरणासाठी आम्ही लढा देत आहोत आणि असंच आम्ही पुढच्या लढाई देत आहोत. सर, काय सांगू इच्छित आज लोककल्याण ग्राहक संस्था याबाबत? नमस्कार, मी आशिष कदम, राहणार पनवेल. या संस्थेशी जोडलो गेलो ते आमचे आदरणीय दीपकजी तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून मी या ठिकाणी जॉईन झालो आहे. खरं तर आजच मी पनवेल शहर अध्यक्ष म्हणून या संस्थेशी निगडीत झालेलो आहे. माझी आज नियुक्ती झालेली आहे आणि लोकग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य आणि संबंध भारतभरी कार्य करत आहे. खऱ्या अर्थाने आज लोकांमध्ये याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, कारण की आपण कोणीही व्यक्ती सर्वप्रथम ग्राहक आहे आणि या ग्राहकाला ग्राहकाचा कायदा काय आहे की त्याच्या अटी आणि काय आहे ते माहीत नाही आणि ते माहिती करण्यासाठी याचा प्रचार आणि प्रसार आम्ही या संस्थेच्या माध्यमातून करू आणि ही संस्थेची सर्व लोकांना या पनवेल रायगडमध्ये जोडू अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर, काय बोलू इच्छिता? नमस्कार, मी सुनील मोरे, शहर उपाध्यक्ष. आज माझी नियुक्ती झालेली आहे. तरी आज लोकांची फसवणूक होते आणि ज्यामुळे लोकांचं शोषण होते, त्यासाठी ही एक संस्था, एक संघटना हे निर्माण झालेली आहे आणि त्या संघटनेचं आम्हाला खूप मोठं मोलाचं कार्य मिळालं. त्याबद्दल मी खरोखर आभार व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द बंद करतो. मॅडम, एवढा मोठा प्रोग्राम आज लोककल्याण संस्थेच्या मार्फत दादरला झाला, खूप मोठ्या भारी संख्येने जमा होती, काय म्हणणं आहे तुमचं यावर? माझ्यावर हे म्हणणं आहे की आमकर साहेब आहेत, यांनी हा प्रोग्राम एवढा चांगल्या पद्धतीने आणल्याने खरं तर लोकांची खूप फसवणूक होते ते आपल्याला तर माहितीच आहे. पण आज त्यांना न्याय द्यायचं म्हटलं तर लोक तर अरे कोणाकडे जायचं, कुठल्या पद्धतीने आपल्याला न्याय मिळणार हे आजपर्यंत लोकांना माहिती नव्हतं. पण आता लोकग्राहक म्हणून साहेबांनी आणलेलं आहे, तर त्याच्या मार्फत आता आपण जे आम्ही नवीन सदस्य आता झालेलो आहे, तर आम्हाला असं वाटतं की आमच्याकडून जेवढी मदत होईल ना तेवढी लोकांची करण्यात यावी. कारण की आहे ना खूप फसवणुका होत आहेत. SRA बोला, दुकानाचं बोला, खूप प्रकार आहेत असे की त्याच्यात फसवणुका होत आहेत. तर आमच्या लोकांचं असंच म्हणणं आहे आता की आम्ही ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करू आणि लोकांना खूप असं जॉईन अजून करून, आणि ही तर कमीच आता लोक आहेत दिसतात आपल्याला, आता असंख्याने ना इथे आम्ही लोक उपस्थित करू. फोटो घ्या. सर, काय संदेश देऊ इच्छिता लोककल्याण ग्राहक संस्था यामध्ये? नमस्कार, मी सुनील मारुती शेजवळ,
लोककल्याणचे महाराष्ट्र अध्यक्ष वैद्यकीय कक्षाचा. आता आमदार साहेबांच्या माध्यमातून ही जबाबदारी मला मिळालेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातले जे रुग्ण आहेत त्यांचं बिल कमी करणं किंवा सवलतीमध्ये उपचार करणं ही जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती मी निश्चितपणे पार पाडेन आणि लोककल्याण वैद्यकीय कक्षाचं नाव वाढवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. मॅडम काय सांगू इच्छिता लोककल्याण ग्राहक संस्था? आज मी या लोककल्याण ग्राहक समितीवरती कोकण विभाग महिला उपाध्यक्ष म्हणून सरांनी माझी नियुक्ती केली. पण आज हा कार्यक्रम अटेंड करून मला असं वाटलं की आतापर्यंत आम्ही झोपलेलो होतो जे आता जागे झालेत. कारण आतापर्यंत आमच्या बरोबर पण या छोट्या मोठ्या गोष्टी घडत गेल्यात आणि याचा आम्हाला पुढील आयुष्यामध्ये खूप खूप चांगला उपयोग होणार आहे. त्याच्यामुळे सरांचा मी धन्यवाद करते की सरांनी आम्हाला याच्यामध्ये सहभागी करून घेतलंय. धन्यवाद. मॅडम काय सांगू इच्छिता आज लोककल्याण ग्राहक संस्था? नमस्कार, मी चंद्रा भोई अंबरनाथ. सर माझी निवड झालेली आहे. माझी निवड झालेली आहे ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्ष म्हणून. सर आम्हाला इथे जेव्हा आम्ही आलेलो आहोत आमची निवड झाली, परंतु खरोखरच आम्हाला असं वाटलं की आपल्याला जे काही काम करण्याची एक ताकद मिळालेली आहे आणि खरंच दयानंद निकम सरांचा एक आम्ही आभार मानते मी का त्यांनी या क्षेत्रात आमची निवड केली आहे आणि त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही. आम्ही जोमाने काम करणार आणि पुढे असेच कार्यरत राहणार. म्हणून यासाठी निकम सरांचे मी मनापासून आभार मानते आणि पुढच्या आम्ही कार्याला वाटचाल आमची चालू राहील. सर लोककल्याण ग्राहक संस्थाच्या बाबतीत काय म्हणतात? आज आदरणीय दिनकर आमकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जे आम्हाला शिबिर आयोजन केलं होतं मुंबई आणि मुंबईच्या इतर भागातून जे सभासद पदाधिकारी आले होते त्यांना आदरणीय साहेबांनी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा आणि घरोघरी गिराहक न होता तुम्ही ग्राहक व्हा हा त्यांनी संदेश दिला. आणि हेच मार्गदर्शन घेऊन आम्ही आज सर्व पदाधिकारी सभासद शहरामध्ये वाडामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन लोककल्याणचा प्रचार करू. जागो ग्राहक जागो शासनाचं ब्रीदवाक्य त्या विचारानं प्रेरित आम्ही आज सगळे जाऊ आणि पुढे अशा पद्धतीने हे सातत्यानं काम आदरणीय दिनकर आमकर साहेब यांच्या माध्यमातून करतील. आणि आमच्या मुंबई जिल्हा ग्राहक परिषदेचे सदस्य आहेत जे या सदस्य समिती सदस्य म्हणून काम करतात तेही सातत्यानं जनतेच्या प्रश्नासाठी काम करतील आणि आदरणीय साहेबांच्या मार्गाने काम करतील हीच मी आशा व्यक्त करतो. आणि आलेल्या सर्व पदाधिकारी सभासदांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वांना जय महाराष्ट्र. लोककल्याण ग्राहक संस्था याची आज meeting झाली. लोककल्याण ग्राहक संस्थेमध्ये माझी ही पहिलीच मीटिंग आहे आणि माझ्या मॅडम तुम्हाला या पहिल्याच meeting? नाही छान आहे. काही म्हणजे भरपूर शिकण्यासारखं आणि केलं तर भरपूर काही. आणि प्रत्येकाला एक माझं सांगणं एकच असेल की हा बोलत नाही तर मी का बोलू हा विचार करू नका. जे स्वतःच्या बुद्धीला काय वाटेल ना जिथे कुठे कोणतीही गोष्टीची खंत वाटत असेल तिथे आवाज हा प्रत्येकाने उठवलाच पाहिजे. माझे गुरु म्हणाल चांगले सपोर्टर किंवा शिष्य आणि माझे खूप चांगले मित्र आज सुनील शेजवळ सरांमार्फत मी ह्या इथे आलेली आहे आणि आम्ही भरपूर वर्षापासून एकत्रच काम करतो वैद्यकीय याच्यामध्ये. आणि माझी पहिलीच मीटिंग आहे. मी इतर सगळ्या मीटिंग अटेंड करेल आणि भरपूर काम करण्याचा प्रयत्न करेल. सर काय सांगू इच्छिता आज लोककल्याण ग्राहक संस्था या बाबतीत? लोककल्याण ग्राहक संस्था ही सन्माननीय आमकर साहेबांच्या माध्यमातून आज या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ग्राहकांचे वेगवेगळे जे काही प्रश्न आहेत ते वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचं काम आपले ग्राहकच्या माध्यमातून आपण सर्वजण करत असतो. सर्व पदाधिकारी काम करत आहेत आणि ग्राहकावर होणारा अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था हे काम करीत आहे. सर काय सांगू इच्छिता आज लोककल्याण ग्राहक संस्था? नमस्कार, मी दीपक तांबे आणि लोककल्याण ग्राहक संरक्षणच्या माध्यमातून मॅडम आज लोककल्याण ग्राहक संस्था भरपूर संख्येने लोक जमा होते, काय म्हणणे आपल्याला? आजपर्यंत लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेने आज गेले 5 वर्ष लोकांची खूप काही सेवा केलेली आहे. वेगवेगळ्या माध्यमातून ग्राहकांच्या वेगवेगळ्या कंप्लेंट्स त्यांनी निवारणे लावलेले आहेत. आणि आता आम्ही लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेबरोबर आम्ही लोककल्याण वैद्यकीय कक्ष
हा मदत कक्ष हाही उपक्रम राबवलेला आहे आणि ते लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या तक्रारीबरोबर वैद्यकीय कक्षामध्ये लोकांना आम्ही वेगवेगळ्या टाईपच्या मदती करून त्यांचे लोकांचे लाखोचे बिल माफ केलेले आहे. त्याचबरोबर लोकांना जर महिनोमहिने गोळ्या वगैरे मेडिसिन्स लागतात त्या मेडिसिनचे आम्ही त्यांना 30-40% किंवा 50-60% डिस्काउंटेड देतो आहे. आणि ह्याच बरोबर बोलतात ना आम्ही लोकांचे अजून काही बोलतात ना जर आमच्या तऱ्हेने होती तेवढे मदत करू आणि लोककल्याण ग्राहक संस्थेला आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न करू.